जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यात आमदार आमशा पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून 8 रुग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून अक्कलकोवा तालुक्यातील टावली, जेगपूर, काकडखुंट, सिंदुरी, देवमोगरा, पूर्णवरसन, आंबाबारी, चिवल उतार, वडफळी या 8 ग्रामपंचायतीसाठी रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले, लोकयुवा सेना अध्यक्ष ललित जाट, सरपंच उषा बोहरा, पृथ्वीसिंह पाडवी, प्राध्यापक दिनेश खरात, यशवंत नाईक, तुकाराम वळवी, रवींद्र चंदेल, रोहित चौधरी, विनोद वळवी, राजेंद्र वसावे, रवींद्र पाडवी, इम्रान मकराणी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। अक्कलकोवा येथील मणिलक्ष्मी नगर येथील आमदार कार्यालयात मतदारसंघातील रुग्णांना चांगली सेवा मिळावी या उद्देशाने आमदार आमशा पाडवी यांनी आपल्या स्थानिक आमदार निधीतून 8 ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका लोकार्पण केले। कार्यक्रम प्रसंगी रवींद्र चौधरी, दुर्गा पाडवी, दिनेश वसावे, नीता माळी, छाया वळवी, सिंधू वसावे, सरला वळवी, आनंद वसावे, कांचन पाडवी, रवींद्र वसावे, हुजेफा बलोच, मथुरा पाडवी, दिजू वसावे, प्रकाश खिची, चंदू तडवी, वैभव वसावे, केतन पाडवी, प्रदीप पाडवी, बबिता वसावे, संध्या पाटील, हरिश्चंद्र तडवी, सुरेश वसावे, कल्पना पाडवी, दोंगीबाई वसावे, अमरसिंग वळवी, दिनेश वसावे, ग्रामसेवक सोनाली चव्हाण, एडी वसावे, गुलाबसिंग वळवी, इम्रान पठाण, स्वीय सहायक रवींद्र गुरव आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वीय सहायक सुधीरकुमार ब्राह्मणे केले। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आता जेव्हापासून मी विधान परिषदवर आलो तेव्हा सुद्धा मी 5 ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या। त्याच्यानंतर मागच्या ज्या आठवड्याला आपण दळगावला अजून 5 ॲम्ब्युलन्स दिल्या आणि आज 8 ॲम्ब्युलन्स आहे। ॲम्ब्युलन्स देण्याच्या कारण एकच आहे, कारण सरकारी जे व्यवस्था आहे त्याच्या 108 ला किंवा 102 ला फोन लावल्यानंतर टेमावर राहते नाही राहते किंवा दारावर जातो किंवा नाही जातो। मला असं वाटलं की आपण जे ॲम्ब्युलन्स देतो आहे या ॲम्ब्युलन्सने एक जीव बी वाचला तर आपल्याला समाधान वाटेल का आपण दिलेले जे ॲम्ब्युलन्स आहे कुठेतरी समाजासाठी कामात येतं। ते अतिदुर्गम भागामध्ये सर्पोडस किंवा गरोदर माता किंवा ॲक्सिडेंट अर्जंटमध्ये काय राहिला तर त्यांना सरकारकडे जे सिव्हिल आपले जिथे उपकेंद्र आहे किंवा आपल्या तालुक्याच्या जे मेन ठिकाण तिथे ते आरोग्याची व्यवस्था उभी राहते। ॲम्ब्युलन्स लावला टाइमावर राहत नाही, म्हणून मी एकच निश्चित केलं माझ्या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि आम्ही विचार केला की आपण काय याच्यासाठी काय करायला पाहिजे। पारायी व्यवस्था जेव्हा चौकडोलीने बंबूने घेऊन जातात आपण त्यांना रस्ते आमच्याकडे 50% नाही आहे, एक गोष्ट 100% खरी आहे आणि म्हणून आम्ही विचार केला की जिथे जिथे एरियामध्ये द्यायला पाहिजे तर तसं आम्ही एक आज जे ॲम्ब्युलन्स देणार आहे। आता अतिदुर्गम भाग सेंदुरी, आता तुम्हाला आम्हाला माहिती आहे तर शेवटचे टोक तर आपण आज त्यांना सेंदुरी ग्रामपंचायतला जेव्हा मी MECBच्या 133 KVच्या उद्घाटनाला गेलं तेव्हा तिथल्या महिलाने मागणी केली होती की दादा आम्हाला एक ॲम्ब्युलन्स दिली असते तर चांगलं झालं असतं, तर आपण त्यांना एक देतो। त्याच्यानंतर दुसरा कोपरा आहे वडफळी पहाडमध्ये, तर त्यांना सुद्धा आपण एक ॲम्ब्युलन्स देतो आणि तिसरी आम्ही सिव्हिल उतारा या कोपऱ्यात आहे ते आणि बाकी मग 5 या सपाटी एरिया आपण एक ग्रामपंचायतला देतो। कारण याची व्यवस्था देखभाल हा ग्रामपंचायत बघायला पाहिजे किंवा त्यामधलं जर त्याने ठराव करून दिले की बाबा आमच्याकडून या व्यक्तीकडे हे ॲम्ब्युलन्स राहील आणि तो जर सामानामध्ये सक्षम राहिला, काय ॲम्ब्युलन्स दिल्यानंतर टेमावर एखाद पेशंट आला त्या पेशंटकडे 1 रुपया आहे किंवा नाही आहे तरी त्याला जर ॲम्ब्युलन्स मागितले तर तो सामनेवाला ज्याच्याकडे ठेवले तर तो स्वतः डिझेलची व्यवस्था करून त्या पेशंटला थेटपर्यंत जीव वाचवण्यासाठी मदत करायला पाहिजे। म्हणून हे आपण सगळ्या जेवढ्या ॲम्ब्युलन्स 8 आहे 8ही आपण ग्रामपंचायतला देतो आहे। ते त्यांच्या पद्धतीने नियोजन करतील की कोणाकडे ठेवायचे, काय करायचे, कसं चालवायचं। पण मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो पण जिथे जिथे ॲम्ब्युलन्स दिली आहे एक चांगले काम करतात ते ग्रामपंचायतवाले, चांगलं काम करत आहे आणि सेवा करत आहे आणि माझा मानस एकच आहे की आपण एक जीव वाचवलं तरी आपल्याला वाटतो की आपण काहीतरी चांगलं काम करतो। याच्या अगोदर बी आमदार मंत्री झाले,
कदाचित तुम्हाला माहिती असेल या जिल्ह्यामध्ये एवढ्या अँब्युलन्स कोणताच आमदारने वाटल्या नाही. कारण अँब्युलन्स आहे हे काय माझ्या बापाची निधी नाही, खाजगी निधी नाही. हे निधी सरकारचीच आहे. म्हणजे सरकार आम्हाला 5 कोटी देतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यवस्था करा. मला असं वाटतं आपण आरोग्यावर द्यायला पाहिजे आणि म्हणून अँब्युलन्स देतो. हे आता दिल्या या 13 दिल्या. अजून या येणाऱ्या या वर्षाचे मला जे आमदार निधी येतील त्याच्यामध्ये अजून 10 अँब्युलन्स देणार आहे. ते बाकी 5 घरगावला देणार, बाकी अक्कलकोट. म्हणजे जेणेकरून एक बी गाडीच्या ऐवजी डेट झाली हे विषय नाही यायला पाहिजे, म्हणून माझा मानस आहे आपण जास्तीत जास्त या लोकांची सेवा, आरोग्य सेवा होण्यासाठी अँब्युलन्स द्यायला पाहिजे. आमच्या शिवसेनाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकच मागणी आहे की दादा आपण जर हे व्यवस्था करून दिली तर 50% फरक पडेल. जसं तुम्ही अगोदर मला विचारलं का बालमृत्यू, माता मृत्यू कशाला होतो हे तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती. त्याला टेमावर गाडी भेटली नाही, रस्त्यामध्ये मरू शकतो. त्याचं उदाहरण मी मागे पिंपळखुटाची एक महिलाचा झाला होता. ते मागे टेकमेनेही दिला होता, व्हिडिओ सुद्धा आला होता का ते महिलेला गाडी 8 वाजताची घटना होतं. सकाळी 5 वाजता नंदुरबारला पोहोचले, ऑक्सिजनला लावला. आज बी ते बच्चू जिवंत आहे, आई वारली आहे, 23 वर्षाची होती. अशी घटना नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं का आपला या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आपण जर अँब्युलन्स दिल्या तर लोकांची सेवा होते.